मित्रांनो, माझं नाव प्रथमेश कानगुटकर आणि मी एक कविता तयार केली आहे. कवितेचं नाव आहे एक मिडल क्लास माणसाची व्यथा. ती तुम्ही नीट ऐका. कशी वाटली ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा. चला मी चालू करतो कविता. घरात जरी आमच्या काही नसले तरी आम्हा शेजारच्यांना मदत करायची सोडत नाही. घरात जरी आमच्या काही नसले तरी आम्ही शेजारच्यांना मदत करायची सोडत नाही. आम्ही मिडल क्लास माणसं. आमचा पगार जरी कमी असला ना तरी आम्हाला रडत बसायला आवडत नाही. माहिती आहे स्वप्ने मोठी आहेत, पण स्वप्नाची पूर्तता करण्यासाठी आम्ही कधीच थांबत नाही. आम्ही मिडल क्लास माणसं. आम्हाला पगार कमी जरी असला ना तरी आम्हाला रडत बसायला आवडत नाही. ऑफिसमध्ये कितीही भांडणे असू द्या किंवा मनात कितीही दुःख असू द्या, ऑफिसमध्ये कितीही भांडणे असू द्या किंवा मनात कितीही दुःख असू द्या, आम्ही मिडल क्लास माणसं. आमचा पगार जरी कमी असला ना तरी आम्हाला रडत बसायला आवडत नाही. आम्ही मिडल क्लास माणसं. आमचा पगार जरी कमी असला ना तरी आम्हाला रडत बसायला आवडत नाही. महागाई तर खूप वाढली, आता इच्छा पूर्ण करण्याचे मनच होत नाही. महागाई तर खूप वाढली, आता इच्छा पूर्ण करण्याचं मनच उरत नाही आणि महिन्याचं आमचं बजेट काही नीट बसत नाही. आम्ही मिडल क्लास माणसं. आमचा पगार जरी कमी असला ना तरी आम्हाला रडत बसायला आवडत नाही. आमची 10x10ची खोली असली तरी आपल्या माणसांशिवाय तिथे जीवही लागले नाही. आमची 10x10ची जरी खोली असली तरी तिथे आपल्या माणसांशिवाय तिथे जीवही लागत नाही. आम्ही मिडल क्लास माणसं. आमचा पगार जरी कमी असला ना तरी आम्हाला रडत बसायला आवडत नाही. आम्ही मिडल क्लास माणसं. आमचा पगार जरी कमी असला ना तरी आम्हाला रडत बसायला आवडत नाही. आपल्या ताटात कमी असते तरी चालेल, पण घरात आलेल्या पाहुण्यांना आम्हाला उपाशी पाहायचं नाही. आपल्या ताटात कमी असेल तरी चालेल, पण घरात आलेल्या पाहुण्यांना आम्हाला उपाशी पाहायचं नाही. आम्ही मिडल क्लास माणसं. आमचा पगार जरी कमी असला ना तरी आम्हाला रडत बसायला आवडत नाही. त्रास कितीही झाला तरी आम्हाला घरच्यांच्या चेहऱ्यावर आनंद बघितल्याशिवाय राहत नाही. त्रास कितीही झाला आम्हाला तरी घरच्यांच्या चेहऱ्यावर आनंद बघितल्याशिवाय आम्हाला राहत नाही. आम्ही मिडल क्लास माणसं. आमचा पगार जरी कमी असला ना तरी आम्हाला रडत बसायला आवडत नाही. आमचा पगार जरी कमी असला ना तरी आम्हाला रडत बसायला आवडत नाही. धन्यवाद. कविता कशी वाटली ती नक्कीच सांगा. नक्की कमेंटमध्ये कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. चला बाय.